शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी शाबास जा मंडू काका कधी उडणार आहे हेलिकॉप्टर बाळा आता थोडंसंच राहिलंय हा उद्या उडेल उद्या नक्की हो कधी संपणार हा खोळेपणा पारी ओ ग माझं शहाणं बळ त्रास नाही दिला ना कोणाला नक्की गुड गर्ल अगं ती काही त्रास देत नाही का आम्हाला पण तिची सगळी कसर हे भरून काढतात ना बघितलंस ना किती पसारा करून ठेवलाय तो काकू भाजी आणली पालेभाजी आहे हिरवी मेथी आणि वांगी अगं कशाला माझ्यासाठी घेतच होते म्हणून म्हंटल काकांसाठी वांगी आणि तुमच्यासाठी पालेभाजी पण आणते बरं बरं अगं हो बरं आठवलं तुझी वहिनी 4-5 वेळा येऊन गेली घराकडे इथे सुद्धा चौकशी करत होती तुझ्यासाठी काहीतरी स्थळ आणलंय म्हणत होती नेहा काय हरकत आहे पुन्हा लग्नाचा विचार करायला अगं एकदा वाईट अनुभव आला म्हणून परत तसं होईलच असं समजू नकोस हो ना हे बघ तुला जशी परी आहे ना तशीच तू आहेस आम्हाला एकटीने राहण्याचं वय नाहीये ग तुझं हे परी विचारत होती मला मी तिच्या बाबांना पाहिलंय का म्हणून इतर मुलांना त्यांच्या बाबांसोबत बघत असेल ना ती मग तिला तिच्या बाबांची कमी जाणवत असणारच ग काकू मला तुमची काळजी पण कळती हो पण एखाद वेळेस सावत्र आई चालू शकते पण सावत्र बाप आणि तोही मुलीचा काही काळजी करू नकोस तो आहे ना पाठीशी येते मी चल बाळा हे घे तुझी बॅग चल ये हा बाळा उद्या हो बाय बाय आई मग सोडून नाही जाणार ना काय झालं बाळा असं का विचारतीस मी ऐकलं आता तू लग्न करून जाणार ना नाही ग बाळा मी नाही जाणार मला बाबा नको तू पण मला सोडून नको जाऊस बाबा पण आपल्याला सोडून गेला ना मला एकटीला राहायला भीती वाटते नाही ग बाळा मी तुला कधीच सोडून जाणार नाही आणि तुझ्या आणि माझ्यामध्ये कधीच कोणीच येऊ शकत नाही कळलं कधीच नाही प्रॉमिस शिक बाळा ये बाळा आती ये बस हा मी तुझ्यासाठी पटकन काहीतरी करते आलीस का ग काय ग तुझी आई घरात आहे का
वहिनी आत ये ना. तेच म्हटलं, बोलत पण नाही काही. काय ग, सकाळपासून कितींदा येऊन गेले, 4-5 तरी फेऱ्या मारल्या असतील. एवढं काय काम असतं ग ऑफिस मध्ये? नाही म्हणजे ओव्हर टाइमचा वेगळा पगार देतात का? नाईक काकून निरोप दिला मी येऊन गेले ते. सांगितलं ये ना, बस. आई ग, तू काय बॅरिस्टर, तुला कुठे वेळ आहे आमची चौकशी करायला? पण मलाच तुझी काळजी, शेवटी वहिनी पडले ना. पण खरं सांगू का नेहा, तुझ्या इथे यायचं ना घरापर्यंत म्हणजे डोक्याला नुसता ताप आहे. ते ट्रेन मध्ये चढा, परत मरत मरत इथपर्यंत या, आणि स्टेशन पासून इथे येण्यासाठी रिक्षेवाल्याला 100 रुपये द्या. पाणी तरी देणार आहेस का? हो दे. चहा पण टाकशील हं? आलं किसून टाक. हो. अरे वा, भाजी आणली होय. मेथी तर अगदी ताजीच आहे. आई भूक लागली. मला 5 मिनिटं मी करते. ए, ये इकडे, ये. आगाऊ, तुझ्या मुलीला माझ्या जवळ आल्यावर काय काटे टोचतात ना काय माहित. ते जाऊ दे, तुझा भाऊ काय कामाला नाही, सगळं मलाच करायचंय. हे बघ नेहा, तुझ्यासाठी मी सोन्यासारखं स्थळ आणलंय. दिवसभर ते माझ्या सोबत तुझ्या येण्याची वाट बघत होते. काय ग वहिनी, एक फोन तरी करायचा. असं कोणालाही घेऊन येतेस डायरेक्ट घरी. कुणी आहे का घरी? परांजपे, अहो या बसा बसा. शूज असू दे राहू दे. हो, आपलंच घर आहे. बस. नेहा, हे परांजपे मोठे वकील आहेत. बघत काय उभी आहेस, पाणी घेऊन ये. अगं, कांदे पोहे कर. बघण्याचा कार्यक्रमच उरकून टाकू. बसा. आणि बघायचंय काय त्यात? ते काय माझ्या शब्दाबाहेर नाहीयेत. वहिनी जरा आत ये ना, मला बोलायचंय तुझ्याशी. अगं तू बोल ना इथेच. ते आपलेच आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. तू प्रेग्नंट असताना तुझा नवरा तुला वाऱ्यावर सोडून पळून गेला ते सांगितलंय मी त्यांना. अगं मी सांगितलंय त्यांना. परीबद्दल सगळी कल्पना दिली आहे त्यांना, म्हणून तर ते परी सकट स्वीकारायला तयार आहेत तुला. आणि आतापर्यंत त्यांचं एकही लग्न झालेलं नाही. अनमॅरिड आहेत, सिंगल आहेत. मी जरा आत. खरं सांगू का, तुझ्यासाठी आता बीचवरच शोधावा लागला असता. पण हे परांजपे मोठ्या मनाचे आहेत, म्हणून तर ते तयार झालेत. तर तू एकदाचा होकार सांगून टाक ना त्यांना. हे बघ, तसाही तुझा भाऊ काहीही कामाचा नाहीये, सगळं मलाच करावं लागणार. वहिनी, मी तुला किती वेळा सांगितलं मला लग्न नाही करायचंय. माझी तुझी रेशीम